आपण तुमचा जे सिलेबस आहे त्या सिलेबसला सिलेबस पूर्ण कंप्लीट करून देत आहे मॉड्यूल वाईज. जसा प्रत्येक मॉड्यूलमध्ये जेवढे काही प्रश्न आहेत त्या मॉड्यूलला प्रश्न घेऊन आपण प्रॉपरली सॉल्व करून देत आहे. तर स्टार्ट करूया. आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी एमसीक्यू क्लास नंबर 12वा. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द डेप्थ ऑफ बीएसडब्ल्यू एक्सटर्नल थ्रेड. बीएसडब्ल्यू एक्सटर्नल थ्रेडचा जर आपल्याला डेप्थ काढायची असेल तर तेव्हा कोणता फॉर्म्युला वापर केला जाते, कोणता फॉर्म्युलाचा याच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे आपला जे प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द डेप्थ ऑफ बीएसडब्ल्यू एक्सटर्नल थ्रेड. बीएसडब्ल्यू जे एक्सटर्नल थ्रेडसाठी जर त्या थ्रेडचा आपल्याला जर डेप्थ काढायची असेल तर डेप्थ काढत असताना कोणता फॉर्म्युलाचा वापर केला जाते. बीएसडब्ल्यू थ्रेड विचारलेला आहे प्रश्नामध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.6134 इंटू पिच, दुसरा ऑप्शन आहे 0.6403 इंटू पिच, तिसरा ऑप्शन 0.7 इंटू पिच आणि चौथा ऑप्शन आहे 0.5 इंटू पिच. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, बीएसडब्ल्यू थ्रेडचा जर आपल्याला डेप्थ काढायचे असेल तर कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0.6403 इंटू पिच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द थ्रेड. तर या आजचा जे आपला मॉड्यूल आहे थ्रेड कटिंग मॉड्यूल आहे. मॉड्यूलचं नाव आहे जे असं आपण सिलेबसनुसार मॉड्यूल वाईज प्रश्न सॉल्व करून देत आहे. तर या प्रश्नामध्ये या मॉड्यूलमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन थ्रेडबद्दलच राहतील, कारण मॉड्यूलचं नावच थ्रेड कटिंग मॉड्यूल आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दाखवलेला थ्रेडचा नाव काय आहे. या डायग्राममध्ये आपल्याला एक थ्रेडचा डायग्राम दाखवलेला आहे. याच्यावरून आपल्याला ओळखायची आहे हा कोणता टाईपचा थ्रेड आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं असतं, जसा थ्रेडचा अँगल दिलेला आहे किती आहे 29 डिग्री. तर 29 डिग्रीवरून आपल्याला ओळखायचं आहे पहिले हा कोणता प्रकारचा थ्रेड आहे. तर डिग्रीवरून आपल्याला ओळखता येतो. जसा या डायग्राम आपल्याला दाखवलेला तर या डायग्रामवरून आपल्याला ओळखायचं तर थ्रेड कोणता आहे. तर डिग्री दिला आहे तर आपल्याला डायरेक्टली ओळखता येते. तर पहिला ऑप्शन आहे स्क्वेअर थ्रेड, दुसरा ॲक्मे थ्रेड, तिसरा सॉटूथ थ्रेड, चौथा बटरस थ्रेड. तर जसा थ्रेड ओळखायचा आहे तर थ्रेडचा अँगल दिला आहे तर याच्यावरून डायरेक्ट आपल्याला ओळखता येते का हा कोणता टाईपचा थ्रेड आहे. ऑप्शन नंबर बी ॲक्मे थ्रेड. ॲक्मे थ्रेडचा अँगल किती असतो 29 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द गियर रेशो फॉर कटिंग थ्रेड. थ्रेड कटिंगसाठी गियर गुणोत्तराचे सूत्र काय आहे. म्हणजे जेव्हा आपण गियर रेशो कॅल्क्युलेट करत असतो ड्रायव्हर ड्रिव्हन तर तेव्हा कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला जाते. तर पहिला ऑप्शन आहे ड्रिव्हन डिवायडेड बाय ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. दुसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ पिच डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ पिच डिवायडेड बाय लीड ऑफ वर्क. आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ स्क्रू डिवायडेड बाय लीड ऑफ स्क्रूज, लीड ऑफ स्क्रू पिच डिवायडेड बाय लीड ऑफ स्क्रू. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, जेव्हा आपण गिअर रेशो कॅल्क्युलेट करत असतो तर तेव्हा फॉर्म्युला कोणता वापरला जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. म्हणजे लीड ऑफ वर्क म्हणजे ज्या पिचचा आपल्याला थ्रेड कट करायचा आहे त्या पिच, आणि लीड ऑफ लीड स्क्रू हा प्रश्नामध्ये मेन्शन असते स्क्रूचा पिच किती आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन, विच डायमीटर इज मेंटेन इन अ जॉब फॉर मेकिंग थ्रेड बाय रोलिंग. रोलिंगद्वारे थ्रेड बनवत असताना कोणता डायमीटर राखला जातो. म्हणजे रोलिंग च्या साहाय्याने जर आपल्याला थ्रेड बनवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डायमीटर कोणता बनवून ठेवायचे असते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन मेजर डायमीटर, दुसरा पिच डायमीटर, दुसरा ऑप्शन मायनर डायमीटर, तिसरा पिच डायमीटर आणि चौथा ऑप्शन आहे रूट डायमीटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे रोलिंगद्वारे थ्रेड बनवताना कोणता डायमीटर राखला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पिच डायमीटर. पिच डायमीटर बनवला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ थ्रेड इज प्रोड्यूस बाय टॅप अँड डाय. टॅप अँड डायच्या सहाय्याने कोणत्या प्रकारचा थ्रेड तयार केला जातो.
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्वेअर थ्रेड, दुसरा ॲक्मे थ्रेड, तिसरा व्ही थ्रेड, चौथा सॉटूथ थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टॅप आणि डायद्वारे कोणत्या प्रकारचा थ्रेड तयार केला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी व्ही थ्रेड. आकारानुसार विचारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप्स ऑफ थ्रेड कॅन बी प्रोड्यूस बाय द डाय. डायद्वारे कोणत्या प्रकारचा थ्रेड तयार केला जाऊ शकतो, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे एक्सटर्नल व्ही थ्रेड म्हणजे अंतर्गत व्ही थ्रेड, दुसरा बाह्य व्ही थ्रेड म्हणजे एक्सटर्नल व्ही थ्रेड, पहिला इंटरनल व्ही थ्रेड आहे, दुसरा एक्सटर्नल व्ही थ्रेड, तिसरा इंटरनल स्क्वेअर थ्रेड म्हणजे अंतर्गत स्क्वेअर थ्रेड, चौथा एक्सटर्नल स्क्वेअर थ्रेड म्हणजे बाह्य स्क्वेअर थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे डायच्या सहाय्याने आपण कोणत्या प्रकारचा थ्रेड तयार करू शकतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक्सटर्नल व्ही थ्रेड. डायच्या सहाय्याने आपण बाहेरचाच व्ही थ्रेड तयार करतो आणि टॅपच्या सहाय्याने अंदरचा व्ही थ्रेड तयार करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थ्रेड डेप्थ ऑफ स्क्वेअर थ्रेड. आता आपल्याकडे या प्रश्नामध्ये एक स्क्वेअर थ्रेडचा साईज दिलेला आहे, याच्यावरून आपल्याला डेप्थ काढायची आहे. तर याच्यासाठी जे साईज दिला आहे स्क्वेअर थ्रेड 60x9, 60 हा जॉबचा डायमीटर आहे, 9 हा जॉबचा पीच आहे, थ्रेडचा पीच. तर याच्यावरून आपल्याला काय काढायचे डेप्थ काढायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 4.5 मिलीमीटर, दुसरा 9 मिलीमीटर, तिसरा 18 मिलीमीटर, चौथा 42 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जे आपल्याला एक स्क्वेअर थ्रेडचा साईज दिलेला आहे 60x9, तर याच्यासाठी आपल्याला थ्रेडचा डेप्थ काढायची आहे. तर डेप्थ काढायचा फॉर्म्युला काय आहे 0.5 इंटू पीच. स्क्वेअर थ्रेडचा 0.5 इंटू पीच, पीच 0.5 इंटू पीच, पीच किती दिलेला आहे 9 दिलेला आहे. तर जर आपण 0.5 इंटू पीच केला म्हणजे 9चा अर्धा येते, अर्धा किती येते 4.5. तर याचे उत्तर किती आहे ऑप्शन नंबर ए 4.5. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मायनर डायमीटर ऑफ ट्रॅपेझॉइडल स्क्रू थ्रेड. ट्रॅपेझॉइडल स्क्रू थ्रेडचा मायनर डायमीटर किती आहे, साईज दिलेला आहे 40x7 विथ अ डेप्थ क्लिअरन्स ऑफ 0.01 मिलीमीटर. जे आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे एक ट्रॅपेझॉइडल थ्रेड आहे ज्याचा साईज आहे 40x7. ट्रॅपेझॉइडल स्क्रू थ्रेडचा लहान व्यास 0.01 मिलीमीटर खोली क्लिअरन्स हा किती असेल. हा वाला प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ह्या प्रश्नाचा जसाचा तसा तुम्हाला जर प्रश्न जर या रिपीटेड प्रश्न आहे डायरेक्टली तुम्हाला सेम प्रश्न सेम ऑप्शन सगळं विचारला जाते, तर लक्षात देऊन ऐका. हा जो प्रश्न आहे तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 32.98, दुसरा ऑप्शन आहे 33, तिसरा ऑप्शन आहे 36.49, चौथा ऑप्शन आहे 36.50. प्रश्नामध्ये जे विचारलेला होता ट्रॅपेझॉइडल थ्रेडचा मायनर डायमीटर कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला विचारलेला होता, ज्याच्याकडे आपल्याकडे काय दिलेलं आहे ट्रॅपेझॉइडल स्क्रू थ्रेडचा लहान व्यास 0.01 मिलीमीटर, डेप्थ क्लिअरन्स हा किती असतील. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 32.98. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मायनर डायमीटर ऑफ स्क्रू थ्रेड स्क्वेअर. स्क्वेअर थ्रेडचा मायनर डायमीटर किती असेल, साईज दिलेला आहे 62 इंटू 10.8 विथ अ डेप्थ ऑफ क्लिअरन्स ऑफ 0.12 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे साईज दिलेला आहे आणि काय विचारलेलं आहे स्क्वेअर थ्रेड 62 इंटू 10.8 थ्रेडचा लहान व्यास 0.12 मिलीमीटर खोली म्हणजे डेप्थ क्लिअरन्स किती आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 46.64 मिलीमीटर, दुसरा 51.76 मिलीमीटर, तिसरा 51.88 मिलीमीटर, चौथा 51 मिलीमीटर. तर हा जो प्रश्न आहे हाही एकदा रिपीट झालेला आहे पेपरामध्ये. तर याही जर प्रश्न जर रिपीट झाला तर ॲज इट इजच रिपीट होते. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 51.76 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट शो इन द फिगर. डायग्राममध्ये एक थ्रेडचा जॉब दाखवलेला आहे आणि एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दाखवलेला आहे. तर या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं नाव काय ज्याच्या सहाय्याने थ्रेडचा कोणता एक थ्रेडचा साईज मोजला जात आहे. तर याचा करिता पहिला ऑप्शन आहे व्हर्नियर मायक्रोमीटर, दुसरा स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, तिसरा स्क्रू थ्रेड कॅलिपर गेज, चौथा स्क्रू थ्रेड स्नॅप गेज. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे दाखवलेल्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं नाव काय. यात आपण पाहू शकतो मायक्रोमीटर सारखा दिसत आहे पण मायक्रोमीटर आहे नाही. तर याचं रिअल नाव आहे ऑप्शन नंबर बी स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. म्हणजे स्क्रू थ्रेड या ठिकाणी आपण पाहू शकता ॲनव्हिल आणि स्पिंडल थ्रेडच्या आकाराचाच बनलेला आहे म्हणूनच याचं नाव दिलेलं आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, थ्रेड मापनात एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय. आता
या प्रश्नामध्ये काय असा थ्रेडचा डायमीटर मोजत असताना एक्सच्या साहाय्याने जे दर्शवलेला भाग आहे या भागाचा नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्रिसिशन रोलर, दुसरा स्लिप गेज पॅक, तिसरा टेपर पॅरल, चौथा पॅरल ब्लॉक. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे थ्रेड मापनात म्हणजे थ्रेड मेजरमेंटमध्ये एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय? तर याचा आपण पाहू शकतो एक इंटरनल थ्रेडिंग केलेला जॉब आहे ज्याच्यावर आपल्याला हा प्रिसिशन रोलर बाकीचे आहे स्क्वेअर भागात जे पार्ट्स आहे या पार्ट्सला आपल्याला ओळखायची आहे. तर या एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्लिप गेज पॅक. स्लिप गेजच्या सहाय्याने हेच जे आपल्याला इथं रेक्टँग्युलर आकारात दिसत आहे स्लिप गेज एकमेकाला रिंगिंगच्या सहाय्याने जोडलेला आहे आणि हे प्रिसिशन रोलर आहे ज्याच्या सहाय्याने थ्रेडिंग जॉबच्या इंटरनल डायमीटरचा मोजमाप करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थ्रेड मेजरमेंटमध्ये एक्स म्हणून दर्शवलेला भागाचे नाव काय? आता सेम डायग्राम आहे फक्त आपला एक्स बदललेला आहे. एक्स कोणा आधीच्या प्रश्नामध्ये या भागावर होता आता या दोन्ही भागावर आहे. तर आपल्याला ओळखायची आहे हा याचा नाव काय आहे? तर याच्याकरिता पहिला ऑप्शन आहे प्रिसिशन रोलर, दुसरा स्लिप गेज पॅक, तिसरा प्लग गेज, चौथा पिन गेज. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे थ्रेड मेजरमेंटमध्ये एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे? ह्या दोन्ही भागाचं नाव. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रिसिशन रोलर्स. नेक्स्ट क्वेश्चन, उपकरणाचे नाव काय दाखवलेला डायग्राम मध्ये? तर यात आपण पाहू शकतो एक लेथ ऑपरेशनचा डायग्राम दाखवलेला आहे. तर या उपकरणाचे नाव आपल्याला ओळखायचे आहे की याचं नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सर्क्युलर फोर्स चेजर्स, दुसरा ऑप्शन आहे एक्सटर्नल हँड चेजर, तिसरा इंटरनल हँड चेजर, चौथा ऑप्शन आहे बटन डाय चेजर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ऑप्शनवरून तर आपल्याला समजून आलं की हा एक चेजर दाखवलेला आहे, पण हा कोणत्या टाईपचा चेजर आहे फक्त हे आपल्याला ओळखायची आहे. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बटन डाय चेजर. हा डाय सारखाच आपल्याला पूर्णपणे दिसत आहे तर याचे नाव काय आहे? बटन डाय चेजर. नेक्स्ट क्वेश्चन, या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला या दाखवलेल्या उपकरणाचे नाव ओळखायचे आहे म्हणजे उपकरण कोणतं आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर चारही ऑप्शनमध्ये चेजर आहे तर म्हणजे हा आता चेजरचा डायग्राम हा एक नक्की झालेला आहे. तर फक्त आपल्याला ओळखायची हा कोणता टाईपचा चेजर आहे. तर पहिला ऑप्शन आहे सर्क्युलर फॉर्म चेजर, दुसरा बटन डाय चेजर, तिसरा एक्सटर्नल हँड चेजर, चौथा इंटरनल हँड चेजर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेला डायग्राम मध्ये उपकरणाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सर्क्युलर फॉर्म चेजर. नेक्स्ट क्वेश्चन, उपकरणाचे नाव काय? तर या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे आणि आपल्याला ओळखायची आहे की या उपकरण कोणत्या टाईपचं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे एक्सटर्नल थ्रेड चेजर, दुसरा इंटरनल थ्रेड चेजर, तिसरा कोलॅप्सिबल टॅप, चौथा कॉन्व्हेंट्री डाय हेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या उपकरणाचे नाव काय आहे इथं आपण पाहू शकतो. तर या उपकरणाचे नाव आहे ऑप्शन नंबर ए एक्सटर्नल थ्रेड चेजर. नेक्स्ट क्वेश्चन, उपकरणाचे नाव काय? आता या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे आणि ओळखायचे आहे हा डायग्रामचा म्हणजे हा जो उपकरण आहे जे इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे जे टूल्स आहे याचं नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे एक्सटर्नल थ्रेड चेजर, दुसरा इंटरनल थ्रेड चेजर, तिसरा कोलॅप्सिबल टॅप, चौथा कॉन्व्हेंट्री डाय हेड. तर हे जे दाखवलेलं उपकरण आहे ते उपकरणाचे नाव आहे इंटरनल थ्रेड चेजर. इंटरनल थ्रेड चेजरचं कार्य काय असतं? जे खराब झालेला थ्रेड असतं त्याला सुधारवण्यासाठी. तर एक एक्सटर्नल थ्रेड चेजर असते आणि दुसरा इंटरनल थ्रेड चेजर. तर हा जे डायग्राम दाखवलेला आहे हा इंटरनल थ्रेड चेजर. नेक्स्ट क्वेश्चन, एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय? तर आता आपल्याकडे एक लेथ मशीनचा डायग्राम दाखवलेला आहे. याच्यावरून आपल्याला इथं बघू शकता एक्सच्या स्वरूपाने ज्या गिअर आपल्याला दाखवलेला आहे तर ह्या गिअर आपल्याला ओळखायची आहे कोणत्या टाईपचा गिअर आहे. तर याच्यासाठी पहिला गिअर आहे ड्रायव्हर गिअर, दुसरा ऑप्शन आयडलर गिअर, तिसरा ड्रिव्हन गिअर, चौथा टम्बलर गिअर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आयडलर गिअर. हा सिंपल गिअर ट्रेन आहे. सिंपल गिअर ट्रेन मध्ये तीनच गिअर असते ड्रायव्हर, आयडलर आणि ड्रिव्हन. नेक्स्ट क्वेश्चन, थ्रेड चेसिंग डायल यंत्रणेमधील एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय? आता आपल्याकडे एक थ्रेड चेसिंग डायलचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्या आतमध्ये म्हणजे याच्या अंतर्भागच्या भागात एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे. तर या भागाचं नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वर्म गिअर,
दुसरा लेडी स्क्रू, तिसरा शाफ्ट, चौथा ग्रॅज्युएटेड डाय. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, थ्रेड चेसिंग डायल यंत्रामधील एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे. हे आपल्याकडे दाखवलेलं एक थ्रेड चेसिंग डायल आहे. याच्यावर जे एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे तर याचं नाव आहे ऑप्शन नंबर डी ग्रॅज्युएटेड डायल, ज्याच्यावर मार्किंग केलेलं असतं 1 2 3 4. नेक्स्ट क्वेश्चन, या क्रियाचे नाव काय. म्हणजे आपल्याकडे एक डायग्राम दाखवलेला आहे एक लेथ ऑपरेशनचा. तर या ऑपरेशनचं नाव काय आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जॉब दाखवलेला आहे, एक रोलर टाईप दाखवलेला आहे थ्रेडिंगच्या स्वरूपानं. तर आपल्याला ओळखायची आहे का हा प्रक्रिया कोणती आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टॅपिंग ऑपरेशन, दुसरा थ्रेड ग्राइंडिंग ऑपरेशन, तिसरा थ्रेड रोलिंग ऑपरेशन किंवा चौथा ऑप्शन थ्रेड मिलिंग ऑपरेशन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेलं ऑपरेशनचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी थ्रेड रोलिंग ऑपरेशन. थ्रेड रोलरच्या सहाय्याने जॉबवर थ्रेडिंग केला जात आहे या डायग्राम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश चेसिंग डायल मध्ये एक्स म्हणून दर्शवलेल्या भागाची ओळख करा. आता हा जे डायग्राम दाखवलेला आपल्याकडे तर ब्रिटिश चेसिंग डायलचा डायग्राम आहे आणि या डायलच्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाच्या नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्राउन व्हील, दुसरा वर्म गियर, तिसरा हेलिकल गियर, चौथा विवेल गियर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दाखवलेला जे ब्रिटिश चेसिंग डायल आहे या डायल मध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचा नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्म गियर. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ मेनी अननंबर्ड डिव्हिजन ऑन द ब्रिटिश चेसिंग डायल. ब्रिटिश चेसिंग डायल मध्ये किती विभाजने अंकाशिवाय असतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 3, दुसरा ऑप्शन आहे 4, तिसरा ऑप्शन आहे 12, चौथा ऑप्शन आहे 18. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ब्रिटिश चेसिंग डायल मध्ये किती विभाजने अंकाशिवाय असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 4. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग गियर रेशो फॉर फ्रॅक्शनल पिच थ्रेड. अपूर्ण पिच थ्रेड साठी गियर गुणोत्तर शोधण्याचे सूत्र काय. गियर रेशो आपल्याला काढायची आहे. तर गियर रेशो काढत असताना आपल्याला कोणता गियर रेशो काढायची आहे, फ्रॅक्शनल पिच थ्रेड साठी गियर रेशो आपल्याला काढायची आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क टू बी कट इंटू नंबर ऑफ थ्रेड पर इंच ऑफ लीड स्क्रू डिवायडेड बाय. पहिला ऑप्शन जे आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क टू बी कट, म्हणजे लीड ऑफ वर्कच म्हटलं जाते डायरेक्टली. लीड ऑफ स्क्रू टू बी कट आणि इंटू नंबर ऑफ थ्रेड पर इंच दिलेला आहे. सेकंड ऑप्शन आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू थ्रेड पर इंच ऑन लीड स्क्रू डिवायडेड बाय थ्रेड पर इंच टू बी कट. तीसरा ऑप्शन है ड्राइवर डिवाइडेड बाय ड्रिवन इज इक्वल टू लीड ऑफ स्क्रू डिवाइडेड बाय लीड ऑफ वर्क. चौथा ऑप्शन है ड्राइवर डिवाइडेड बाय ड्रिवन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क डिवाइडेड बाय थ्रेड पर इंच. जर प्रश्नामध्ये आपल्याकडे काय या प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, फ्रॅक्शनल पिच थ्रेड साठी गियर रेशो शोधण्याचे सूत्र काय आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ड्राइवर डिवाइडेड बाय ड्रिवन इज इक्वल टू लीड ऑफ स्क्रू टू बी कट into number of thread per inch of lead screw. Next question, which terms are needed to calculate tool life index. tool life index मोजण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कटिंग स्पीड अँड फीड, दुसरा डेप्थ ऑफ कट अँड आरपीएम, तिसरा कटिंग स्पीड टाइम अँड इंडेक्स, चौथा कटिंग स्पीड अँड आरपीएम ऑफ जॉब. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टूल लाईफ इंडेक्स मोजण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कटिंग स्पीड टाइम अँड इंडेक्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द व्हॅल्यू ऑफ टूल लाईफ इंडेक्स फॉर कटिंग कास्ट आयरन बाय सिमेंटेड कार्बाइड टूल. सिमेंटेड कार्बाइड टूलने कास्ट आयरन कापण्यासाठी टूल लाईफ इंडेक्सचे मूल्य काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.1, दुसरा ऑप्शन आहे 0.125, तिसरा ऑप्शन आहे 2, चौथा ऑप्शन आहे 0.128. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सिमेंटेड कार्बाइड टूलने कास्ट आयरन कापण्यासाठी टूल लाईफ इंडेक्सचे मूल्य काय आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.1. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टूल लाईफ इंडेक्स ऑफ सिमेंटेड कार्बाइड टूल फॉर टर्निंग हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टील टर्निंग साठी सिमेंटेड कार्बाइड टूलचा टूल लाईफ इंडेक्स काय आहे. तर याच्याकरिता पहिला ऑप्शन आहे 0.15, दूसरा ऑप्शन है 0.2, तीसरा ऑप्शन है 0.4, चौथा ऑप्शन है 0.35.
तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, हाय कार्बन स्टील टर्निंगसाठी सिमेंटेड कार्बाइड टूलचा टूल लाईफ इंडेक्स काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.15. नेक्स्ट क्वेश्चन, विच अँगल इज प्रोव्हाइडेड ऑन द मेट्रिक स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर अँव्हिल. मेट्रिक स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरच्या अँव्हिलवर कोणता अँगल दिला जातो, किती अँगल जे अँव्हिल असतं त्या अँव्हिलवर किती डिग्रीचा अँव्हिल बनलेला असतं, त्या टोक आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्याकरिता पहिला ऑप्शन आहे 60 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 47.5 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 55 डिग्री, चौथा ऑप्शन आहे 30 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, मेट्रिक स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरच्या अँव्हिलवर अँगल कोण कितीचा दिलेला असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 60 डिग्रीचा. नेक्स्ट क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट हॅज दिस टाइप्स ऑफ मेजरिंग अँव्हिल. या प्रकारचे मेजरिंग अँव्हिल्स कोणत्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवर असतात. आता या जे डायग्राम आहे, या डायग्रामवर मेजरिंग अँव्हिलचा डायग्राम आहे. तर हा अँव्हिल कोणत्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवर असतात याच आपल्याला ओळखायची या प्रश्नामध्ये. तर याच्याकरिता पहिला ऑप्शन आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, दुसरा बॉल मायक्रोमीटर, तिसरा ट्युब्युलर मायक्रोमीटर, चौथा डिजिटल मायक्रोमीटर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, या प्रकारचे डायग्राम मध्ये दाखवलेला या प्रकारचे मेजरिंग अँव्हिल्स कोणत्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवर असतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द शेप ऑफ इंटरचेंजेबल अँव्हिल यूज्ड इन स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या बदलणाऱ्या अँव्हिलचा आकार काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्वेअर शेप, दुसरा व्ही शेप, तिसरा सर्क्युलर शेप, चौथा रेडियस शेप. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या बदलणाऱ्या अँव्हिलचा आकार काय आहे. जसं याच्या आधीच्या दोन्ही प्रश्नामध्ये आपण स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरचे अँव्हिल बद्दल घेतलेला आहे आणि डायग्राम मध्ये पण बघितलेला आहे. तर त्याचा आकार आपल्याला विचारलेला आहे. तर याचा आकार काय असतो स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरच्या अँव्हिलचा आकार, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्ही शेपचा असते ते. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द मेथड ऑफ थ्रेड मेजरमेंट. दाखवलेल्या डायग्राम मध्ये एक थ्रेडचा माप घेत आहे. तर या मापाचा प्रकार कोणता आहे, कोणत्या प्रकारचा माप घेण्याच्या पद्धती आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. माप घेण्याची पद्धती आपल्याला ओळखायची आहे. लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये दाखवलेल्या डायग्राम मध्ये स्क्रू थ्रेडचा जे माप घेत आहे, तर हा कोणता मेथड कोणत्या पद्धतीने माप घेत आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर युजिंग मायक्रोमीटर, म्हणजे मायक्रोमीटरने मोठा व्यास मोजणे. दुसरा इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, म्हणजे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरने इफेक्टिव्ह डायमीटर मोजणे. तिसरा ऑप्शन आहे इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड, म्हणजे 3 वायर पद्धतीने मेजरिंग इफेक्टिव्ह डायमीटर मोजणे. आणि चौथा ऑप्शन आहे मायनर डायमीटर युजिंग 3 वायर मेथड, म्हणजे 3 वायर पद्धतीने मायनर डायमीटर मोजणे. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, खूपदा पेपरमध्ये रिपीटेड झालेला आहे. प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, दाखवलेल्या डायग्राम मध्ये थ्रेड मोजण्याची कोणती पद्धत दाखवलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इफेक्टिव्ह डायमीटर युजिंग 3 वायर मेथड. हे जे 3 वायर मेथड आहे, 1, 2 आणि हा 3 वायर आहे, या 3 वायर मेथडच्या सहाय्याने जॉब थ्रेडिंग केलेल्या जॉबचा इफेक्टिव्ह डायमीटर मोजत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच पॅरामीटर ऑफ थ्रेड इज मेजर्ड बाय 3 वायर मेथड. कोणता थ्रेडचा कोणता मापदंड 3 वायर पद्धतीने मोजला जातो. 3 वायर मेथडच्या सहाय्याने जॉबचा कोणता भाग मोजला जाते हेच आपल्याला ओळखायची आहे, म्हणजे या आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिच, दुसरा मेजर डायमीटर, तिसरा मायनर डायमीटर, चौथा इफेक्टिव्ह डायमीटर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, विच पॅरामीटर ऑफ अ थ्रेड इज मेजर्ड बाय 3 वायर मेथड. 3 वायर मेथडच्या सहाय्याने थ्रेडचा कोणता पॅरामीटर चेक केला जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इफेक्टिव्ह डायमीटर, ज्याला आपण पिच डायमीटर सुद्धा म्हणतो. तर आजचा आपला जे मॉड्यूल होता थ्रेड कटिंग मॉड्यूल मध्ये आपण 30 प्रश्न सॉल्व्ह करून दिलेले, याचे अजून 2 पार्ट्स येतील. तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पीडीएफची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, आपल्याला पीडीएफ भेटून जातील प्रत्येक सब्जेक्टचे. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.